नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सागर आता माधवीला म्हणत असतो, तुमचं ॲक्सिडेंट ज्या व्यक्तीने केलं त्याला काय शिक्षा द्यायची आहे ते तुम्ही आता बघा. त्याच्या जागी जर दुसरं कुणी असतं तर त्याचे मी हाल केले असते, पण प्रेम आणि कर्तव्य याच्यामध्ये अडकलोय मी, म्हणून मी शिक्षा करू शकत नाही आहे. तेव्हा माधवी म्हणते, कोण आहे ती व्यक्ती? आपल्या घरातली आहे का? तेव्हा इथे आता सागर इकडेही असं म्हणतो. तेव्हा तिथे आदित्य येऊन उभा राहतो आणि तो खूपच जास्त आता घाबरलेला असतो, रडत असतो आणि तो हात जोडून आता माधवीची माफी मागत असतो. तेव्हा ॲक्सिडेंट आदित्यने केले हे कळल्यानंतर माधवीला काही कळत नाही. तिचा तर पूर्णपणे ताबा सुटतो. ती म्हणते, काय माझा ॲक्सिडेंट आदित्यने केले एवढ्या लहान मुलाने? तेव्हा इथे आदित्य म्हणतो की मॅम मला प्लीज माफ करा, माझं खरंच चुकलं, मला माझ्या चुकीची जाणीव आहे, प्लीज मला माफ करा. तेव्हा इथे तो आता माफी मागत असतो. तेव्हा इथे माधवी म्हणत असते, आता काय बोलायचं मी, मला खरंच काही कळत नाही आहे. तुझे ते शेवटचे शब्द आहेत ना, ते माझ्यासाठी पुरेसे आहेत. तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली आहे ना, मला दुसरं काहीच नको आहे. सागरराव हे काय आहे? म्हणजे आदित्यने माझं ॲक्सिडेंट केले, आता मी काय बोलू त्याला? माझ्यासाठी जशी सई आहे तसं आदित्य आहे, नातू आहे ना तो माझा, त्याच्यामुळे तू जा आता. मी तुला काही शिक्षा वगैरे करणार नाही आहे, कंप्लेंट वगैरे मी काही करणार नाही आहे. तेव्हा इथे आता सावनीसुद्धा आलेली असते आणि तीसुद्धा त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा इथे माधवी म्हणत असते की आता मुक्ता काय बोलू मी, एवढ्याशा लहान मुलाला गाडी चालवायला का बरं सांगायची? आणि आपल्या आदित्यने ॲक्सिडेंट केल्याबरोबर आता एक आजी नातवाच्या विरोधात कंप्लेंट तर नाही ना करू शकत. तेव्हा इथे माधवी येते आणि आता आदित्यला म्हणत असते, आदित्य तू लहान मुलगा आहेस, अरे तुला गाडी चालवायला सांगतं तरी कोण? तुला 18 वर्ष कंप्लीट आहेत का? याच्या पुढे तुझी ही शिक्षा असेल की जोपर्यंत तू 18 वर्षाचा होत नाही आणि तू रितसर गाडी चालवायला शिकत नाही तोपर्यंत तू गाडीला हातसुद्धा लावायचा नाही आहे. अरे माझं ॲक्सिडेंट झालं ते सोड, पण तुला जर काय झालं असतं तर काय केलं असतं आपण? हे बघ, तुला आता तुझीसुद्धा काळजी घ्यायची आहे आणि तुला रूल्ससुद्धा तोडायचे नाही आहेत. 18 वर्षाचा झालेपर्यंत तुला गाडी चालवायची नाही आहे. तेव्हा इथे आता माधवीला आठवत असतं की जेव्हा आदित्य घरी आलेला असतो तेव्हा तो खूपच जास्त शांत असतो. तेव्हा माधवी म्हणते, काय झालं सई, हल्ली आदित्य खूपच जास्त शांत असतो. तेव्हा माधवी म्हणत असते की आदित्य, गेले काही दिवस तुलासुद्धा या गोष्टीचा खूप मनस्ताप झाला आहे, हे तुझ्या गेल्या वागण्यातून मला कळतं आहे. पण हे बघ, तू अजूनही मोठा झालेला नाही आहेस. गाडी चालवणं हा खूप मोठा गुन्हा आहे. जोपर्यंत तू 18 वर्षाचा होत नाही, रितसर गाडी चालवायला शिकवत नाही, तुझं स्वतःचं असं लायसन्स नसेल तोपर्यंत गाडी चालवायची नाही, कळलं तुला? तेव्हा इथे माधवी म्हणत असते, आणि मी आजी आहे, कुठल्याही आजीच्या नियमावलीमध्ये नातवासाठी शिक्षा असेल असं मला वाटत नाही. जे काही झालं ते आपण विसरूया सागरराव, आणि आपण आता थांबूया. मलासुद्धा आता बरं वाटतंय. आता मलासुद्धा माझी राहिलेली कामं पूर्ण करायची आहेत. तेव्हा हा विषय आपण आता इथेच बंद करूया. मी काही कंप्लेंट वगैरे करणार नाही आहे. आता इथेच सगळं थांबवा आणि सगळं काही विसरून जा. तेव्हा आदित्य आता सागरला मिठी मारतो आणि म्हणतो, पप्पा, आजीने मला माफ केलं आहे, मॅमने मला माफ केलं आहे, प्लीज आता तुम्ही माझ्याशी बोला ना. तेव्हा सागर म्हणतो, जरी आईने तुला माफ केलं असलं तरीसुद्धा मी तुला माफ केलेलं नाही आहे, कारण तू खूप मोठी चुकी केलेली आहेस आदित्य, आणि म्हणूनच आता तुझी शिक्षा ही असणार आहे. जोपर्यंत आईंना बरं वाटत नाही तोपर्यंत काही दिवस तू त्यांच्याबरोबर इथे राहायचं आहे. संध्याकाळी घरी गेलास तरीसुद्धा चालेल, पण सकाळी तू पुन्हा इथे यायचं आहे आणि त्यांची सेवा करायची आहे, कारण ही त्यांची अवस्था जी काही झाली आहे ना ती तुझ्यामुळे झाली आहे. तेव्हा माधवी म्हणते की बाळा, हट्ट करावेत, पण असे नाही की ज्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल. तेव्हा सागर म्हणत असतो की इथे आल्यानंतर त्या तुला जे काही शिकवतील ते तुला शिकून घ्यायचं आहे. तेव्हा सागर म्हणतो की आदित्य, तुझ्या बेटर फ्युचरसाठी मी तुला हे सगळं करायला सांगतोय. तू आईंजवळ राहिलास ना तर तू 4 चांगल्या गोष्टी शिकशील. तेव्हा इथे आदित्य आता पाया पडून आता माफी मागत असतो माधवीची. तेव्हा माधवी म्हणते, हे बघ आदित्य, तू आता पाया वगैरे पडायचं नाही, आणि तुझी शिक्षा हीच असेल की तू सगळं काही विसरून जा आणि पुन्हा नव्याने सुरुवात कर, पण पुन्हा अशी चूक करायची नाही. तेव्हा सावनी तिथे येते आणि म्हणते की आदित्य, चल आपण निघूया. तेव्हा आदित्य म्हणतो, मम्मा थोडा वेळ आपण थांबूया ना. तेव्हा सावनी म्हणते, अजिबात नाही, चल आपल्याला जायचं आहे, मी इथे थांबू शकत नाही. आदित्य म्हणतो, मम्मा तू जा ना, मी पप्पांबरोबर नंतर येईन. तेव्हा इथे सावनी काही ऐकायला तयार नसते. सागरला इथे आदित्यला आता थांबवायचं असतं, पण सावनी त्याचा हात खेचून त्याला तिथून घेऊन जात असते आणि म्हणत असते की आदित्य, तुला म्हणते ना चल म्हणून. तेव्हा आदित्य म्हणत असतो की मम्मा प्लीज मला थांबू दे ना, मला घरी नाही यायचं आहे, मला थोडा वेळ इथे थांबायचं आहे. तेव्हा इथे सागर येतो आणि सावनीचा हात पकडून आता तिला बाजूला करतो आणि तिथून जायला सांगतो. तेव्हा आता सागरचा राग बघितल्यानंतर सावनी लगेचच तिथून निघून जाते.
तेव्हा इथे सागर आता पुन्हा माधवीची माफी मागत असतो. तो म्हणतो, आई प्लीज मला माफ करा, या सगळ्यामध्ये माझीसुद्धा चुकी आहे. तेव्हा इथे माधवी म्हणत असते, सागरराव जाऊ दे आता सगळं. तेव्हा इथे सागर आता मुक्ताची सुद्धा माफी मागतो. तेव्हा इथे माधवी म्हणते की सागरराव माझी खूप जास्त कामं आहेत आणि त्याच्यामध्ये मला तुमचीसुद्धा आता मदत लागणार आहे. मी मिहिका आणि मिहिरच्या लग्नाला परवानगी दिलेली आहे. तेव्हा मला आता तुमच्याकडून एक गिफ्ट हवं आहे आणि ते म्हणजे साडी. मला एक छान साडी हवे जावयाकडून, ती तुम्ही मला द्याल ना? तेव्हा इथे माधवीने आता मिहिर आणि मिहिकाच्या लग्नाला परवानगी दिली. हे ऐकल्यानंतर सागरला आता खूपच जास्त आनंद होतो. त्यांच्या लग्नाची लवकरात लवकर तारीख काढायची आहे असं त्यांचं बोलणं चालू असतं. ते आता सावनी ऐकते आणि म्हणते की ह्या मुक्ताने आधी माझ्या मिहिरला माझ्यापासून दूर केलं, नंतर माझ्या सहीला आणि आता माझ्या आदित्यला सुद्धा. मी हिला सोडणार नाही आहे. तर इथे आता स्वाती येते आणि इंद्राला सांगते की आदित्यने माधवीचं ॲक्सिडेंट केलं होतं. तेव्हा इंद्रा म्हणते की माझ्या आदित्यकडून ही चूकच होणार नाही. त्या ड्रायव्हरला कळत नाही का एवढं लहान मुलाच्या हातामध्ये गाडी दिली. तेव्हा इथे आता सागर येतो. सागरला बघितल्यानंतर इंद्रा म्हणते, काय रे सागऱ्या, आदित्यने त्या माधवीचं ॲक्सिडेंट केलं होतं का? तेव्हा इथे सागर म्हणतो, जाऊ दे ते सगळं, आता ते मिटलेलं आहे, तू पेढा घे. तेव्हा इथे इंद्रा म्हणते, कसला पेढा? तेव्हा इथे मुक्ता म्हणते की मिहिका आणि मिहिरच्या लग्नाला आईने परवानगी दिलेली आहे. तेव्हा इंद्रा म्हणते, आता पडला का तिच्या डोक्यामध्ये प्रकाश? एवढा का भाव खात होती तुझी आई? बरं ते सगळं जाऊ दे, आता लग्न हे आपल्यासारखंच आपल्या पद्धतीने होणार असं इंद्रा म्हणत असते. तर इथे आदित्य आता सावनीला म्हणत असतो की मम्मा ते सगळेजण माझ्याशी खूप छान वागत होते, आम्ही खेळलोसुद्धा, दुपारी आम्ही लंच केल्यानंतर येताना माझ्यासाठी त्यांनी पन्हंसुद्धा केलं होतं, त्यांनी माझे खूप लाड केले, मला त्यांनी लगेच माफ केलं, ते खरंच खूप चांगले आहेत गं सगळे. तेव्हा इथे आता दरवाजा नॉक होतो. तेव्हा सावनी जाऊन दरवाजा उघडते आणि म्हणते, पोलीस तुम्ही इथे का आलात? तुम्ही माझ्या आदित्यला अरेस्ट करायला आलात का? तेव्हा इथे सावनी नाटक करत असते. ती म्हणते, तुम्ही माझ्या आदित्यला घेऊन जाऊ नका. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की हे बघा, आदित्य कोळीच्या विरोधामध्ये कंप्लेंट नोंदवलेली आहे, याने ॲक्सिडेंट केलं आहे माधवी कोकले यांचं. तेव्हा सावनी म्हणते, हे बघा मी तुमच्या पाया पडते, त्याने काही केलेलं नाही आहे, माझ्या मुलाला अरेस्ट करू नका, हवं तर तुम्ही मला अरेस्ट करा. तेव्हा इथे कुणी कंप्लेंट केली असं जेव्हा सावनी विचारते तेव्हा इथे मुक्ता कोळी हिने तुमच्या विरोधामध्ये कंप्लेंट केलेली आहे असं इन्स्पेक्टर साहेब म्हणतात. तेव्हा सावनी म्हणते की प्लीज माझ्या मुलाला तुम्ही घेऊन जाऊ नका. तेव्हा ते खोटे पोलीस तिथून निघून जातात. तेव्हा सावनी म्हणते, बघितलंस ना आदित्य, तुझ्या विरोधामध्ये त्या मुक्ताने कंप्लेंट केली होती. तेव्हा इथे आदित्यला मुक्ताचा खूप राग येत असतो. तर इथे आता खूप सारे पैसे हर्षवर्धनने पोलिसांना दिलेले असतात, कारण ते खोटे पोलीस असतात. ते म्हणतात की ठरल्यापेक्षा जास्तच पैसे दिलेत तुम्हाला. तेव्हा इथे खोटे पोलीस म्हणत असतात, पण तुम्ही आणि मॅडमने आम्हाला असं काम करायला का सांगितलं? तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, तुला काय करायचं आहे रे? हे बघ, तू विसरू नकोस, तू खोटा पोलीस आहेस. आता खरे पोलीस तुला पकडून अरेस्ट करायच्या आधी तू इथून निघून जा बरं. तरी ते मुक्ता आता खूप जास्त खुश असते. सागर म्हणतो, आज तुम्ही खूप खुश दिसताय. तेव्हा मुक्ता म्हणते, हो मी खरंच खूप खुश आहे, आईने आदित्यला माफ केलं, त्याला समजून घेतलं. तेव्हा इथे सागर म्हणत असतो, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, याच्यामध्ये माझी काहीही मदत झालेली नाही आहे, हे सगळं आईमुळे शक्य झालेलं आहे. तेव्हा सागर म्हणतो, पण तुम्हीसुद्धा खूप जास्त सपोर्ट केलंत ना मला समजून सांगितलं. तेव्हा इथे आदित्यला आठवत असतं की त्याला पोलीस आता अरेस्ट करायला आलेले असतात. तेव्हा सावनी त्याच्यासाठी पिझ्झा घेऊन आलेली असते आणि ती म्हणते की हे बघ आदित्य बाळा, पिझ्झा खाऊन घे बरं. तेव्हा आदित्य म्हणतो, नाही मम्मा, मला काहीच खायला प्यायला नको आहे, माझी भूक मेली आहे. तेव्हा सावनी म्हणते, असं काय बोलतोयस तू मोठे मोठे शब्द, भूक मेले वगैरे असं नसतं बाळा, खाऊन घे बरं. तेव्हा आदित्य म्हणतो की मम्मा, ते लोक मला खरंच खूप चांगले वाटत होते, पण त्यांनी गोड बोलून माझ्या विरोधात कंप्लेंट नोंदवली, मी त्यांना कधीच माफ करणार नाही आहे, मला कळलं आहे, फक्त माझी मम्मा माझ्या बाजूने आहे, दुसरं कोणीच नाही. तेव्हा इथे सावनी म्हणत असते की आदित्य बाळा, तुझ्यासाठी तू माझ्यापासून दूर जाऊ नये म्हणून मी त्या खोट्या पोलिसांना इथे बोलावलं होतं. तेव्हा इथे सागर म्हणत असतो की आता तुमची लाईफ टाईम ड्युटी अशी आहे की तुम्ही मला आणि आदित्यला सगळं काही समजावून सांगायचं, आम्हाला वेळोवेळी आम्ही जर चुकलो तर आम्हाला मार्गदर्शन करायचं, आम्हाला अगदी योग्य रस्त्यावरती आणायचं. तेव्हा इथे मुक्ता म्हणते, तुम्ही जर माझ्याबरोबर एवढे चांगले वागायला लागलात, गोड वागायला लागलात, तर मग मी मोबाईलमध्ये तुमचं नाव हे कडू कारलं असं सेव्ह केलेलं आहे, त्याचं काय करू मी? कडू कोळी असं जे नाव मी सेव्ह केलं ना, ते मला खूप आवडतं, मग ते मला चेंज करावं लागेल ना, आणि ते मला चेंज करायचं नाही आहे असं मुक्ता हसणावारी म्हणते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे सावनी आता हर्षवर्धनला म्हणत असते की त्या सागरची आणि मुक्ताची प्रोफेशनली अशी बदनामी व्हायला हवी आहे ना, की त्या दोघांना तोंड दाखवायला जागा उरली नाही पाहिजे. तेव्हा इथे हर्षवर्धन म्हणतो, मी ऑलरेडी माणसं कामाला लावलीसुद्धा. तेव्हा इथे
कविताचा आता मुक्ताला फोन येतो आणि कविता म्हणत असते की मुक्ता मॅडम, कुणीतरी क्लिनिकला लॉक केलेलं आहे. तेव्हा आता मुक्ताला एक लेटर आलेलं असतं. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की आता मुक्ताचं लायसन्ससुद्धा रद्द झालेलं आहे आणि ती आता इथे प्रॅक्टिससुद्धा करू शकत नाही आहे. तेव्हा इथे सावनी म्हणत असते की आता मुक्ताचं लायसन्स रद्द झाल्यानंतर सागर येईल इथे दयेची भीक मागायला आणि ती हसत असते आणि त्या गोष्टीचं मुक्ताला आता खूपच जास्त टेन्शन हे आलेलं असतं.